नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नदी प्रदूषणाबद्दल महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नागरिकांची मागणी. शहरी नाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पर्यावरण संवर्धन कायदा व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल महापालिका तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली. सुनील फराटे यांनी पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदन दिलंय. त्यात म्हटलंय की शहरी नाल्याचं दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं. त्यातून नदीचं प्रदूषण होतंय. नदीची जैवविविधता खालावली आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. परिसरात विविध औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रक्रिया न केलेलं औद्योगिक सांडपाणी थेट शहरी नाल्यामध्ये मिसळलं जात आहे. शहरी नाल्यामधून हे पाणी कृष्णा नदीत मिसळतंय. शासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष आहे. शहरी नाल्याचं दूषित पाणी नदीत मिसळू नये म्हणून महापालिकेनं राबवलेले उपक्रम कागदावर आहेत. दूषित पाणी नदीत जाण्यापासून रोखण्यात महापालिकेला अपयश आलंय. या सर्व प्रकारची गंभीर दखल घेऊन महापालिकेचे अधिकारी तसेच संबंधित सरकारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.